असे फसवले एका मुलीस? मला सोडा ना हा सोडेन, पण एका अटीवर. मला आधी तू तुझे नाव सांग बघू. आधी तुमचे नाव सांगा. अगो बाई, बरी स्वीट आहेस की. पण आधी मी विचारले की नाही नाव तू, मग सांग बघू. इथं तर मी आधीपासून राहते, तुम्ही नवे आहात म्हणून तुम्ही पहिले सांगायचे. असे होय. बरे, मी हरले. माझे नाव सौभाग्यवती रमा महादेवराव रानडे. छान आहे, छान आहे. मी तुला काय म्हणू, रमा मावशी? काहीही म्हण. रमा मावशी, रमा आत्या, रमा काकू, रमा ताई, रमा वहिनी, काहीही. बापरे, एवढी नावे? नाही काही, नाव एकच, नाती मात्र खूप. कळले का? नाही. जाऊ दे, तू मला तुला हवे ते म्हण. अगो पण मला तुझं नाव सांगशील की नाही? माझे नाव सखू. ए सखू. अगो माझी आजी आली, आजीला सांगू नको मी ते लपली आहे. कुठे गेली बाई ही? सखू. ए सखू. सखू. ए सखू. अगं बाई, तुम्ही होय? लागले का घर? लागते आहे. आमचे पांडू काका आहेत ना सोबत, त्यामुळे तशी काही काळजी नाही. आणि आबा भाऊजी सुद्धा आहेत मदतीस. बरे, पण आमच्या सखूला पाहिलीत का तुम्ही? नाही हो, मला नाही दिसलेली. आणि आमची अजून ओळख कुठे झाली नीटशी? आणि वत्सला बाई, तुम्ही मला आहो जाहो म्हणत जाऊ नका बरे. तुमच्या लेकीसारखीच आहे मी. होय ग होय, पण ती माझी चिमुरडी लेक, ती माझी नात कुठे दिसत नाहीये. ती आत्ताच देवपूजा आटोपली ना. प्रसादाचे गुळ खोबरे नेहमी मी तिच्या हातावर ठेवते ना, पण ती आज कुठे दिसत नाहीये. बरे, असे करते, आजच्या दिवस हा गुळ खोबऱ्याचा प्रसाद तूच घे. हो बरे. असे कसे? हा माझा प्रसाद आहे, मीच खाणार तो. आणि काय ग रमा, तू माझा प्रसाद खात होतीस? रमा, ती काय तुझ्या वयाची आहे का ग? पण तिला काय म्हणायचंय ते अजून ठरले कुठे? आणि काय ग रमा, तू अशी का म्हणालीस आपली ओळख नाही म्हणून? मग नाहीच आहे मुळे ओळख. तू मला तुझे नाव कुठे सांगितलेस अजून? अरे हो, खरेच आमची आजी आली ना मध्ये. अगं बाई, छान. म्हणजे सगळे खापर आमच्यावरच का? माझे नाव सखू बाळकृष्ण मोरेश्वर. अरे वा, किती गोड नाव आहे तुझे. आणि बरे का, मी सुद्धा तुला आज एकदम गोड गोड खाऊ देणार आहे. लाडू आवडतो की नाही तुला? हो, मला सगळे लाडू आवडतात. आमची आजी सगळे लाडू करते. रव्याचा, बेसनाचा, अळीवाचा, डिंकाचा, मेथीचा, मुगाचा, मोतीचुराचा आणि पोळीचा सुद्धा करते. अगो बाई, ऐकूनच दम लागला हो मला. आणि काय गो, हे सगळे लाडू तू एकटीनेच खातेस? नाही, एकदम नाही काही. वा वा वा, हुशार आहेस अगदी. आणि आणि की नाही, लाडू सारखीच एकदम गोल गोल आणि गोड गोड आहेस. आणि तू करंजी सारखी गोड आहे. आणि तुझी जीभ आता चकली सारखी चुरू चुरू चालायला लागलीये. तेव्हा आता उठा, चला वेणीफणी करायची आहे ना. उठा आता. थांब, आधी आम्हाला प्रसाद खाऊ दे, मग मी जाते. खरेच अगदी गोड आहे सखू तुमची. खरंय. बरं, काही लागले सवरले तर सांगा हो, संकोच करू नका अगदी. छे बाई, मी नाही हो सांगायची. सांगा असे म्हणालात तर नाही सांगायची. सांग असे म्हणालात तर मात्र नक्की सांगेन. बर, अगदी नक्की सांगा. खरंच करंजी सारखी गोड आणि चुरचुरीत आहेस हो.
माझ्या सखूने तुझे नाव ठेवले ते अगदी योग्य आहे बघ. सखू पण मला दे की ग थोडासा प्रसाद तुझ्यातला. अगं हो, अगं दे की. अगं दे ना. सखू. अगं. दूध ठेवले आहे. सकाळच्या प्रारी एकदा झाडून घेतलं होतं, ही धूळ म्हणायची का काय? मला परत एकदा झाडून घ्यावं लागणार. आषाढी कार्तिकी एकादशीला. काय पांडू आता साफसफाई चालू आहे वाटतं. हा भाई भाई, बरं झालं आबा मालक तुम्ही आलात. नाही म्हणजे आपल्या धाकल्या मालकांची इथली कचेरी कशी काय हो? चांगली आहे. पुण्यापेक्षा जास्त ऐस पैसे आहे. वा. धुळे शहर म्हणजे पुणे आणि दिल्लीच मध्यवर्ती. हा, त्यामुळे बहुधा ब्रिटिशांनी या शहरात जास्त महत्व दिले असावे. बरोबर आहे बरोबर आहे. आणि धुळे हे नाव अगदी साजेच आहे बघा इथं. म्हणजे अहो किती धुळे बघा. अरे पांडू दादा, धुळ्याच्या ढिगाऱ्यातून धूळ उडवत कोण येते बघितलं का? कोण? हा होय. बरं झालं आपल्या तावडीत सापडलाय. अशी गंमत करतो त्याची. यावे यावे शिपाई साहेब यावे. अहो कधीपासून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलोय मी. काय हे आबा मालक, अहो शिपाई साहेब आलेत. अहो तोफांची सलामी सोडा, बिगुल तरी वाजवा. तू तुझ्या स्वागतासाठी चाललंय माझं. वय वय. नाही म्हणजे तसा वाटतो मी एकदम साहेबच, खास करून तुमच्यासारख्या गावंडळ लोकांमध्ये. हो ना, पण कसं आहे आपण फुकाचा रुबाब दाखवत नाही ना. हा, आपण पडलो साधा शिपाई. हो ना भो. नाही नाही, अरे तू शिपाई कुठला? तू तर राणी व्हिक्टोरियाचा भाऊ. राणी व्हिक्टोरियाचा भाऊ? हा, कोणतरी बोललं होतं खरं मला असं. नाही माझा रुबाबच पडतो ना तसा. हो ना, पण कसं आहे आपण राणी व्हिक्टोरियाचा भाऊ बिऊ नाही. मग आपण पडलो साधा जज साहेबाचा शिपाई. म्हणून तर पायी पायी, नाही तर आलो असतो ना आपण बी मस्त बग्गी बिग्गीतून. असं. आणि काल रात्री तू बग्गीतच तरंगत होता की? मी मग काल रात्री? अरे देवा, काय झालं? म्हणजे काल रात्री भेटले होते ते तुम्हीच की काय बापा? मग तू तरंगत होता त्यामुळे तुला आठवत नाही, आम्हाला आठवतंय ना. मग पण रात्रीच झाली आपली ओळख. नाही 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 नाही, अहो काल रात्री भूल झाली माझ्याकडून. हवं तर पाया पडतो तुमच्या बापा, पण साहेबाला यातलं काय बी सांगू नका. अहो मला माफ करा, मला माफ करा हो साहेब. माफी हवी असेल तर तुम्हाला 50 उठाबशा काढाव्या लागतील. काय? मी? मग काय मी? काल तर रंगत कोण होत?
हे बघ, तू जर का आता 50 उठाबाच्या काढल्या नाही ना, तर तू जर रात्रीचं तरंगण सगळं दाखल्या मालकांच्या कानावर घालील. बघ बघ काय होतंय ते. नाही नाही नाही, यातलं काही पण सांगू नका तुम्ही. पाहिजे तर हे घ्या. बापरे काम धर. ओ माव, काय मी धरणार का? ओ देवा रे. आणि काय रे, काल रात्री आम्ही पुण्याहून आलो तेव्हा तू हजर असायला हवे होतेस. हा. ते तर तू नव्हताच. मग? आणि आज सकाळी सुद्धा लवकर यायला जमले नाही तुला. हा? नाही 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 भाऊ, अहो सकाळीच बातमी आली ना जज साहेब येऊन दाखल झाल्याची. अहो तशीच पाचावर धारण बसली. बसली ना? तसंच म्हटलं पोस्टातून टपाल आणून दाखवावं, म्हणजे आल्या आल्या काहीतरी काम करून दाखवलं तर साहेबाचा राग तरी थंड होईल. पण पोस्टातच त्यानं मला खोळंबून ठेवलं ना भाऊ. म्हणजे टपाल नाहीच मिळालं का? आता बघा, आता अजून 50 उठाबाच्या काढ. नाही 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 भाऊ, हे काय आहे ना. बरं बरं ठीक आहे. हा. तुझ्या त्या राहू द्या उठाबशा पुरे झाल्या. पांडू आता याला आत घेऊन जा आणि रमा वहिनींकडे टपाल द्यायला सांगा. हा बर बर. चला आता तुमचं तरांगण बाद झालं. या माझ्या मागोमाग. हो. वहिनी साहेब, ह्योच रघु शिपाई आहे इथला. हात जोडितो महाराज, हा? हात जोडितो. काय रे, काल आम्ही येथे आलो तेव्हा कुठे होतास तू? आमच्या येण्याची तार मिळाली नव्हती वाटते तूस. जी 2 दिवस चक्रा काटत होतो मी महाराज, पण तुम्ही काही आले नाही काही नाही. मग चुकामुक झाली आपली, माफी कराजी महाराज. ते सगळे कळले, परंतु सकाळी सुद्धा तुझा पत्ता नाही. साहेब एकटेच निघून गेले कोर्टात. हा. तुझी वाट का बघत थांबणार आहेस? मग? नाही जी महाराज, मी टपाल आणायला गेलो होतो. म्हणलं साहेब माफ करतील, पण पोस्टात लई खोळंबा केला माझा आणि पुन्हा उशीर झाला बघा. जी टपाल घ्यावं महाराज. बरे, परंतु आता उद्यापासून तरी वेळेवर येत जा. आणि हो, 2 दिवसांनी फराळाचा डबा घेऊन जावा लागेल साहेबांसाठी दुपारचा. ध्यानात ठेवा आता यापुढे. जी महाराज. ये आता. जी. हे काय सारखे महाराज महाराज लावले होते हो याने पांडू काका? तो जरा नाटकीच आहे. आम्ही कसं मालक म्हणतो, बाहेरची लोक धाकल्या मालकाला साहेब म्हणतात, तर याचं काहीतरी खासमखास काय तर म्हणे महाराज. अगोबाई, काय झालं? पांडू काका, हा? अहो हे टपाल तर उघडलेले आहे. अरे देवा, खरंच की. नाही, हे समजा यशी पुरण्याच काम आहे. हा, महत्वाच्या कामात लक्ष द्यायचं सोडून बाकीच्याच कामात लक्ष असतं त्याचं. अगोबाई, नाही नाही, ही गोष्ट इकडच्या कानावर घालावयासच हवी हो. आता उद्या येईलच ना हा, तेव्हा पाहू काय ते. नाही, तुम्ही काय काळजी करू नका. मी जरा त्याच्यावर लक्षच ठेवतो. आलोच. अगोबाई, तुम्ही या ना. या. अगं सकाळी तुझ्याशी या माझ्या 2 सुनांची ओळख करून द्यायचीच राहिली बघ. ही माझी सून सुंदरा आणि ही माझी सून द्वारका. सकाळी तुझी ज्या सखुशी गट्टी झाली होती ना, तिची ही आई. आणि ही रमा, आपली नवी शेजारीण आणि न्यायमूर्ती रानडे यांची पत्नी. मी आठवणीने तुला अगं रमा म्हटले, लक्षात आहे ना? हो, अहो पण हे सारे काय आणले तेवढे? अगं प्रवासाहून तुम्ही दमून आला असाल म्हणून हे थोडेसे स्वयंपाकाचे करून आणले. असू दे ग, जाग नेऊन ठेवा. अहो खरेच कशासाठी एवढा त्रास घेतला? काहीही बोलायचे नाही, असू दे. अगो बाई, कोणाच्या किंचाळण्याचा आवाज? आमची बयो. मारतेच की काय तिला? अहो स्वयंपाकघरात घुसून चोरून पुरणपोळी खात होती. मी पाहिले त्याच्या सगळ्या पुरणपोळ्या विस्कटून टाकल्या हिने. अगं पण म्हणून गुरासारखी मारशील तिला? झाले, केला ना
तुझा सत्यानाश. झाले ना पुरणपोळ्यांचे वाटोळे. बयो, मागितली असतीस तर मी स्वतःहून दिली असती तुला पुरणपोळी खायला. चोरून कशाला खातेस? आणि आम्ही जेव जेव अशा विनवण्या करतो तेव्हा जेवत नाहीस. आणि आता हे असे